15 वर्षापासून काँग्रेस अगोदर 15 वर्ष 10 वर्ष अगोदर एवढी मजबूत होती। तिथं सलाम एरिया म्हणून कोणी लक्ष देत नाही, येतात आणि काम करतात, कोणी काम बोलतात, आश्वासन भरपूर देतात, आम्ही ते करणार हे करणार, आणि वोट वेळेला बरोबर वोट घ्यायला येतात, नंतर कोणी काम करत नाही। दहिसरमध्ये काँग्रेस जिंकून येईल। आता लोक काय गरीब लोक आहे, रडतात, लोक काय बोलणार, उद्या तुम्ही आला तर लोक बद्दल वोट देतो, नंतर काय त्यांचं काम कोणी करत नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस येतात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। दहिसर भागामध्ये आपण आहोत आणि या भागामध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होती काही वर्षांपूर्वी, परंतु काँग्रेसची पिछेहाट झाली। इतर पक्षांनी तो जो स्पेस होता राजकारणात तो व्यापला आणि त्यानंतर गेल्या 5-7 वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या काय आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे इथले वरिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। काँग्रेस मुंबईचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून देखील ते त्या पदावरती राहून ते काम करतायत। अकबर अली मरेडिया साहेब आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण या दहिसर भागातल्या संपूर्ण राजकारणावरती आणि इथल्या स्थानिक समस्यांवरती चर्चा करणार आहोत। मरेडिया साहेब, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। स्थानिकच्या दहिसर मधल्या समस्या काय आहेत? स्थानिकला साहेब लोकांना आज किटकीपाडामध्ये एवढा त्रास आहे, फॉरेस्ट खात्याचा कोई सुनवाई नाही आणि चांगले जे रेग्युलर व्यवस्थित ते BMCचं सर्व त्यांच्याकडे पेपर वगैरे सर्व असून सुद्धा चाळे आणि बिल्डिंग उडून टाकतात जात भातवरून आणि XYZ काहीतरी हे करून। आणि दुसरं आमच्या 3 नंबरला की वरती डोंगरीवर पाणीची एवढी प्रॉब्लेम आहे, लाईटचे प्रॉब्लेम आहे। तर इकडे असे वडवर चांगले जे आता फॉर्म भरणार आहे ते लोकांना व्यवस्थित लोकांना तिकीट द्यायला पाहिजे आणि त्यांना आव्हान करायला पाहिजे की लोकांना तुम्ही जेवढं कार्य करते सर्वला घेऊन पूर्ण दारादारी कर फिरून तुम्ही काम करा आणि तरच आपली वोटिंग। आणि पहिला आज कमत जास्त नाही, नगरसेवा असू की विधानसभा असू की संसद असू, 15 वर्षापासून काँग्रेस अगोदर 15 वर्ष 10 वर्ष अगोदर एवढी मजबूत होती, ते समोर उभा राहायला कोई हे नाही। पण आम्ही बी समजतो पब्लिक त्यांची साईडमध्ये नाही आहे 100%। लोकांची काहीतरी आपण खोटी गोष्टी करून ते मतलब नाही आहे। पण हे लोकांनी 11 वर्षापासून आला त्यांना पडून PM होता गुजरातला, ते टायमाला गडबड EMचीच होती आणि EM 100% वोट चोरी हे करतातच, ते म्हणजे जरा अजिबात नाही। तर आपण किती बी हे केलं ना तर बी हे मध्ये बी इलेक्शनला वेळा चुनाव आयोग हे ते जेवढे स्टेट वाईज असू की सेंटर असू ते लोक फुटून जातात, त्याचं लक्ष द्यायला पाहिजे। आणि तिकीट वाटताना 3 नंबर आम्हाला जे कार्यकर्ता व्यवस्थित आहे त्यांना तिकीट द्यायला पाहिजे। आणि हे मध्ये परिवारवादमध्ये जे अजिबात बघायला नाही पाहिजे, परिवारमध्ये तिकीट द्यायला नाही पाहिजे। चांगल्या कार्यकर्त्याला चांगला हे करा, आम्ही ते तुमचं हुकमच आहे ते प्रमाणे त्यांना तिकीट देणार, त्यांना आम्ही पूर्ण सपोर्ट देणार आहे। इथल्या म्हणजे दहिसरमध्ये काँग्रेस ही एकेकाळी मजबूत होती, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तसं राहिलेलं नाही, ती कमकुवत झाली। त्याची काय कारणं आहेत आणि आत्ता काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काय रचना किंवा काय कार्यक्रम आपल्या मार्फत केला जाणार आहे? काय कारण करतं की पहिला तो हे लोक निवडून आले, त्याचा 9-10 वर्ष झाले, 10 वर्षापासून कोई इलेक्शन घेतलं नाही। नंतर लोकांना एवढा कंटाळा आहे की बाबा हे कधी जाईल। पण यांचं काय छोटी बाबत मध्ये आज PM मुख्यमंत्री एक नगरसेवक का हे मध्ये इलेक्शनला जातात आणि काहीतरी फोडाफोडी करून हे करतात। हे काय PMचं कारण नाही। स्वतः बोलले मी 75 वर्ष सोडून टाकणार, 75 वर्ष अजून झाला, ते 16 वर्षाचेच आहे का PM आमचे 16 वर्ष अजून झाले नाही का त्यांना? तर हे जे बोलतात त्यांना पाळायला पाहिजे। आणि आज लोकांना काय बी रीती काय सतवायचं, लोकांना परेशान करून टाकायचे, हेवी महागाई आहे, तो लोक बोलते आम्हाला सरकार नकोच, तर बी निवडून येतील आणि लोक बोलतात आमचं वोटिंग जातात कुठे। तर हे सर्व पक्ष, काँग्रेस पक्ष असू की कोई जे गठबंधन बनणार ते पक्ष सर्व मिळून त्यांना बहिष्कार करायला पाहिजे, त्यांना त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे। ॲक्शन के ये तुम्ही ये जे वोट चोरी आहे XYZ कोई कार्य तुम्ही केले नाही, तुम्ही
टी व्हीवर अथवा मोबाईलवर असं दाखवतो आम्ही हे केलं ते केलं, कुठलं नाही. आता रोड बघा तुम्ही, पाणीचं बघा, सर्व बघा, कुठे बी काही नाही. आज वर्कर्स लोकांना एवढा बिचारायला त्रास आणि लोकांना महागाई एवढी आहे साहेब की कोण एक घरी त्याचं पिटवायला भाजी वगैरे काय हे करायला काही नाही त्यांच्याकडे साधन. एवढं सुद्धा हे लोक सर्व मुलं बाल घरी उपवासी राहायला लागलेले. एवढी महागाई आहे साहेब. आज तेल म्हणा, दहीवर म्हणा किंवा आटेवर म्हणा, त्याच्यावर GST 18% वाढवून टाकले, 28% वाढवून 2% कमी 2 केले. आणि ना अंध फक्त लोक फटाकडे फोडतात. कधी कधी आमचं हे आहे ना, अरे दहिसरमध्ये काँग्रेस जिंकून येईल अशी काय, म्हणजे काय तयारी काय चालू आहे आपली? दहिसरमध्ये काँग्रेस जिंकून येईल. आता EVM ची गडबड गेली तर पूर्ण पब्लिक, पूर्ण दहिसर का पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आता खेडेगावमध्ये बी बघा, सर्व बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस येणार. ते बद्दल 100% काय की पूर्ण जिल्हा, जेवढे 48 जिल्हा आहे, तालुके जेवढे आहे, हे सर्वमध्ये मी फिरतो साहेब. माझं कॅटल फीडचा बिझनेस असून ते म्हणून मी पूर्ण आणि 50-55 वर्षापासून फिरतो. दहिसर भागामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जयराज अण्णा ज्यांना म्हणतात ते आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण स्थानिकच्या मुद्द्यांवर आणि त्यासोबतच काँग्रेस आता पुन्हा एकदा या विभागामध्ये मजबूत कशी होईल, काय व्यूहरचना आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकांची काय तयारी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. जयराज अण्णा, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. काय तयारी चालू आहे? माझं नाव जयराज मत्ताया मेहतर आहे आणि मी 3 नंबर दहिसर, 3 नंबर मुंबईत, 3 नंबर दहिसर वार्डमध्ये राहतो आम्ही. आणि तिकडचा स्थानिक आम्ही, आणि स्थानिक राहताना आम्ही नाही म्हणलं तर इकडे 35 वर्ष झाले दहिसरमध्ये आम्ही राहतो. आणि या ठिकाणी शांतीनगर या केतकीपाडा विभागमध्ये 3 नंबर वार्ड लागते. त्यामध्ये आम्ही स्थानिक बघतो, 35 वर्ष पण बघतो, काही सुविधा इकडे राहिलेल्या नाही. भरपूर आमदार आले, खासदार आले, कोणी शांतीनगर केतकीपाड्यामध्ये काय लक्ष दिलेलं नाही. पहिला काँग्रेस पण होते, चौबे होते, चौबे असताना काँग्रेसचा भरपूर कामं केलेले त्यांनी. त्या टायमाला चौबे होते, त्या टायमाला त्यांनी काम केलेले भरपूर ठिकाणी. शांतीनगर केतकीपाडा 3 नंबर वार्डमध्ये ते नगरसेवक होते, त्या टायमाला काम झाले. त्याच्यानंतर कुठलाच काम झालेलं नाही काम तिकडं. त्याच्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आले का BJPचा आले का BJPचा आमदार आहे का खासदार आहे, कोणी शांतीनगर केतकीपाड्यामध्ये कोणी लक्ष दिलेलं नाही. काय तिथं सलम एरिया म्हणून कोणी लक्ष देत नाही. येतात आणि काम करतात, कोणी काम बोलतात, आश्वासन भरपूर देतात, आम्ही ते करणार हे करणार, आणि वोट वेळेला बरोबर वोट घ्यायला येतात, नंतर कोणी काम करत नाही. आणि केतकीपाड्यामध्ये या परिस्थिती आहे. तिकडचा आमदार पण आहे, आमदार असून सुद्धा तिकडचा फॉरेस्टवाल्याने तोडायला, ते घर तोडायला फॉरेस्टवाले आलो होते, तरी आमदारने कोणी तिकडे मदत केलेली नाही. लोक तिकडं काय बोलतात, आम्ही वोट, तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले, वोट दिले, आम्ही काय माहिती नाही तुम्ही कोण आहे. स्थानिक लोकाला असं करून ते वोट घेऊन नंतर स्थानिक लोकाला तिकडून पळवतात विचारायला गेला तर. आणि असा माध्यम म्हणून तिकडं लोक सगळं वैतागलेलं आहे. आणि त्या लोकाला कोणी नवीन चेहरा पाहिजे. आता नगरसेवकचं निवडणूक आलेलं आहे, त्या टायमाला तिकडं नगरसेवक होते, शिवसेनेचे होते, आणि त्यांनी पण काय काम केलेलं नाही. आमदार पण वरती परत पाणी देतो आम्ही, ते करता ते कर, आम्ही जाऊन बघितलेले, परवा सगळं आम्ही फिरून आलेले, तरी तिकडे काय सुविधा नाही. लोक काय गरीब लोक आहे, रडतात. लोक काय बोलणार, उद्या तुम्ही आला तर लोक बोलता वोट देतो, नंतर काय त्यांचं काम कोणी करत नाही. त्यामुळे आता शांतीनगर आमच्या 3 नंबर वार्डमध्ये आमच्या झोपडपट्टी होते, शांतीनगर डोंगरी, तिथं पण आम्ही सलम डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही सुविधा आणलेले. तिकडं लोकांना आम्ही सुविधा दिले, झोपडापट्टी तोडून योजना चालू केले तिकडं आम्ही. त्याच्यामध्ये आम्ही कमिटी होती, आमचा सगळं लोक होतात तिकडं. तरी त्या टायमाला सगळ्यांना आश्वासन देऊन बिल्डरला आम्ही दिले. इकडं मनीषा चौधरी आमदार आहे, तरी आमदार कवा आमच्याकडे लक्ष दिलेले नाही. शांतीनगर डोंगरीमध्ये काय लागते काय असं कवा ते येऊन आम्हाला भेटलेले नाही, आम्ही माहिती पण नाही. मनीषा चौधरी कोण आहे मी स्वतः नाही माहिती आहे मला त्यांना. आम्ही शिवसेनेमध्ये होतो त्या टायमाला आम्ही भरपूर कामं केल्या, लोकांना घेऊन सुविधा आणले, SRA तोडले, झोपडापट्टी तोडी योजना चालू केली, तिथं कमिटी झाले, बिल्डिंग झाले. तरी बिल्डिंग झाल्यानंतर तिथं शांतीनगरमध्ये अजून पण काही सुविधा नाही आहे. बिल्डिंगच्या आजूबाजूला ध्यानातलं गटर पाणी बाहेर जाते, आणि म्युन्सिपाल्टी कवा येऊन नगरस्थानिक कवा असं बोललं नाही का शांतीनगरला तिकडं गटर भरलेले, कचरा पडलेले, कोणी उचलायला येत नाही, BMC पण येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आता नंतर ते चौबेचा पोरगा होता, त्यांना पण तिकीटचं दिलं होतं, त्यांनी का त्या टायमाला हारून गेले. परत असं कोण
जुने लोक परत ते नगरसेवक असताना आता तिकीट नगरसेवकचं इलेक्शन आहे तेव्हा ते चेहरा दाखवत, त्याच्यानंतर कोणी तिकडं येत नाही. ते मुळं आता कोणी तर नवीन चेहरा काँग्रेसचा ते काम करतात चांगले, त्यांना पुढे आणायचं आणि त्यांना तिकीट द्यायचं. 3 नंबर 7 आमचा स्थानिकमध्ये काम करणारे भरपूर लोक आहे, काँग्रेसमध्ये काम करणे इच्छुक आहे, आमचं बरोबर आहे. आम्ही त्यांचं नाव घेत नाही, पण नवीन चेहरा आम्ही त्यांना द्यायला पाहिजे तिकीट. आणि ते वर्षा गायकवाड ताईला आम्ही त्यांना पण बोलतो आम्ही काँग्रेसमध्ये. आणि इकडचं ते गठबंधन होते, पहिला काँग्रेसचा गट होते तेव्हा 10 वर्ष पहिलं नव्हते. आता स्थानिक नवीन लोक आम्ही आल्यानंतर तिकडं तर लोकाला असं वाटले का कुणी तर आमचा चांगला लोक निवडून यायला पाहिजे काँग्रेसमधून, आणि ते नवीन चेहरा दिसायला पाहिजे. आणि त्यांना काय तर तिकीट देऊन इकडून उभा राहून आम्ही वर्षाताईला पण विनंती करतो आम्ही ते पण इकडं लक्ष द्यावं. शांतीनगर डोंगरीमध्ये 3 नंबर वार्डमध्ये लक्ष द्या, त्यांना बोलतो आम्ही. आणि त्यांना अभिनंदन करतो आम्ही, केव्हा तर एवढं इकडं लक्ष द्या आणि इकडं चांगलं काम करायला, चांगल्या लोकांना तिकीट देऊन पुढे चांगलं काम करून लोकांचा भला करायचा. आणि ते मला एवढाच विनंती करतो. जय हिंद महाराष्ट्र. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात दहिसरमध्ये देखील 100% विजयी होईल, मजबूत होईल असा विश्वास काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचा आहे. आता हा विश्वास सत्यात किती उतरतो हे निवडणुकीनंतरच, निकालानंतरच आपल्या सगळ्यांसमोर येईल.